त्याचप्रमाणे दुसरा एक मनसरकरांचा एक प्रश्न होता. माझे सहकारी महेश थोरात उपसरपंच गेली अनेक दिवसापासून या समस्येबाबत बोलत होते. जी आपल्या कचरा ज्या ठिकाणी आपण डंपिंग करतो त्या ठिकाणी जे 100 ते 150 कुत्री होती. बिबट्याचा वावर वाढला ग्रामीण भागात आजूबाजूच्या, त्यामुळं मळ्यातली सुद्धा कुत्री गावात यायला लागली, सेफ जागा बघायला लागली. त्यांचा मोठा वावर वाढला होता, त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत होता. त्यामुळं जी काय भटक्या कुत्र्यांसाठी आहे त्याची नसबंदी करण्यासाठी त्यांनी क्रीडा संकुलच्या त्या ठिकाणी शेड पण बांधलेला आहे. आणि पुण्यातली एक नामांकित संस्था आहे डॉक्टर साळवे यांची पेट फोर्स म्हणून, त्याला त्यांनी ते टेंडर पण दिलेलं आहे पुढील आठवड्यापासून. कारण आता पावसाळा आलं, थोडंफार कुत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडून पिसळण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळं त्यांनी ते पण जे काय भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा विषय आहे तो पण मार्गी लागेल. मंचर शहरात मी माझ्या सरपंचपदाच्या काळात लाईट व्यवस्था बऱ्यापैकी चांगली होती, मध्ये ती थोडी ढासळली होती. आता यांनी पुन्हा ज्या ठिकाणी बल्ब वगैरे लावलेत त्या ठिकाणी पुन्हा हायमस किंवा चांगले LED लावण्यासाठी 1,90,00,000ची तरतूद केलेली आहे. त्याच्यात 50 लाखाचं टेंडरही झाले आणि मला वाटतं पुढील आठवड्यापासून ते कामही चालू आहे. या सर्व गोष्टी होत्या. त्याचा म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधीपासून आम्ही फॉलोअप घेत होतो. फक्त आम्हालाही माहिती होतं आचारसंहिता असल्यामुळं कुठलाही अधिकारी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देणार नाही. त्यामुळं जशी आचारसंहिता संपली तशी आम्ही या विषयाला हात घातला आणि हे विषय बऱ्यापैकी मार्गी लागलेत. सर्व नागरिकांना विनंती आहे की 21 तारखेला आपण त्या ठिकाणी जावं आणि आपलं जे काय म्हणणं आहे ते मांडावं. जरी कोणाला जायला जमलं नाही तरी त्यांनी आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत किंवा थेट तिथं जरी गेलं, काही अडचण आली तर आम्हाला याविषयी फोन करून सांगावं. 100% करप्रणाली होणार आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एक हेल्पलाईन नंबर, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे हेल्पलाईन नंबरसुद्धा काढत आहोत. म्हणजे करप्रणालीचा असेल, कचऱ्याचा असेल, इतर सगळ्या गोष्टीसाठी ते हेल्पलाईन नंबरसुद्धा एवढ्या अटीचं, म्हणजे आपण पूर्वी जसं मंचर ग्रामपंचायतचा विषय होता की व्हॉट्सअपला फोटो पाठवा आणि समस्या मिटवा, त्याप्रमाणे ते चालू करीत आहेत. त्याबद्दल या सर्व गोष्टीसाठी टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असतील, नगरपंचायतचे CO गोविंद जाधव साहेब असतील किंवा करप्रणालीचे थोरात साहेब असतील, यांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो. आणि अभिनंदन करताना त्यांना थोडंसं एक म्हणजे सूचना पण करतो. जे काय मंचरमध्ये इतर विकास कामं चालू आहेत, ठीक आहे, विकास कामं करणारे स्थानिकच लोक आहेत, त्यांनी पण थोडं आपण मनसरकर असल्याचं भान ठेवून विकास कामाचा दर्जा चांगला द्यावा, हीच सर्व मनसरकरांच्या वतीनं त्यांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. एक विषय एक किती घर आहे त्याला किती फायदा होऊ शकतो? साधारण एक मनसरमध्ये म्हणजे मी पूर्वीचं सांगतो, मी आता मला एवढं माहीत नाही, 18 ते 20 हजार प्रॉपर्टी धारक असतील. त्याच्यात व्यावसायिक आणि हे बघितलं साधारण ही जी कर प्रणाली कमी झाली याच्यामध्ये वर्षाला मला वाटतं 1.5 कोटीच्या रुपये हा जो कर आता एक्स्ट्रा लागला होता तो 1.5 कोटी रुपयांनी कमी होईल. काय कारण एवढं वाढायचं कारण नाही, हे काय झालं होतं, एक शासनाची प्रणाली आहे का बा कुठले कुठले टॅक्स लागावे, ते काय टॅक्स जास्त लागले होते. काल ज्यावेळेस काल काही अधिकारी आले ते आपले पत्रकार बांधव पण होते, तेव्हा त्यांना ते निदर्शनास आणून दिलं का तुम्ही मिनिमम लावा, मॅक्झिमम. कारण काय झालं 2016पासून आपण वाढवली नव्हती, त्यामुळे ती पट्टी भरमसाठ वाटते आणि झाली पण होती. 75 ते 80% पट्टी वाढली होती, त्यामुळे ती परत 40% होईल. नाही, त्यांनी कुणाकुणाही जे आता हे काय जे दर लावलेत याच्यावर सुनावणी होत नाही आणि हे पुन्हा कलेक्टर साहेबांकडे प्रस्ताव जाणार, त्याच्यावर सही होणार आणि त्याच्यानंतर ती कर प्रणाली आकारली जाणार. आता ते ग्रामपंचायत नियमाप्रमाणेच पट्टी घेतात. जो मधला डिफरन्स राहील म्हणजे 2073 रुपये माझी पट्टी होती, ती आता त्यांनी 3573 मला भरायला सांगितली होती, पण मी आता 2073 भरले. माझ्याकडून ते काही 500-700 जे काही वरती एक्स्ट्रा येतील ते नंतर करणार. अजून कलेक्टरची सही व्हायची ना? अजून याच्यावर फायनल याच्यावर कलेक्टर साहेबांची सही होणार. नाही, हे 100% होणार. याच्यात नियम आहे, हे आपण नियमाच्या आधारे बोलतोय, कुठलंही राजकीय प्रेशर त्यांच्यावर वापरलं नाही. काही कर ते 0.01च्या खाली जाऊ शकत नाही. त्या कराच्या बाबत आपण त्यांना तसं हे पण सांगितलेलं आहे. हो, आम्ही टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांची हां नाही, आता याच्यात
याच्यात हे कसं असतं, आता ही झाली चर्चा. याला स्वरूप काय असतं, समजा पहिलं हे कर प्रणालीचं तुम्हाला नोटीस देणे, या नोटीसवर हरकती घेणे. हे हरकती कधी 21 तारखेला. हे आज तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन का सांगितलं, सर्वसामान्याला वरती आमच्या आता सर्वसामान्य माणूस काय टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटणार नाही किंवा त्याला काय या बाकी एवढे GR माहीत नसतात. त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावा. हे ऑलरेडी कमी होणार आहे. घसरा इमारतीचा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळं इन प्रोसेसमध्ये नाही, हे 100% होणार आहे. फक्त त्याला जोपर्यंत तुमची 21 तारखेची सुनावणी होत नाही त्यापर्यंत त्याला अधिकृत स्वरूप येणार नाही. सुनावणी झाल्याच्यानंतर किती दिवस पुढे प्रोसेस? नाही, कर प्रणाली कमी होणार 100%. हां, येस. आमच्या म्हणजे पक्षाच्या आम्ही कुठलीही पेपरला नाही. आता तुम्हाला माहिती आहे आमची शिवसेना स्टाईल काय असते. म्हणजे ते सांगा ना. आंदोलन करणार नाही, काय करणार हे आम्ही नाही. मी तुम्हाला शब्द देतो, हे जे काय आम्ही कर कमी होणारे हे जे सांगितलं आहे याच्यात जर कुठला राजकीय पुढाऱ्यांनी जर हस्तक्षेप नाही केला तर हे अधिकारी सुद्धा या कर प्रणालीला तयार आहेत. जर काही समजा राजकीय पुढाऱ्यांनी याच्यात जर हस्तक्षेप केला का बाबा आज आम्ही समजा श्रेयवादाच्या लढाईसाठी लढतोय असं काही नाही. आम्ही फक्त 21 तारखेला जी सुनावणी आहे त्या सुनावणीमधूनच जे होणार आहे त्यासाठी ही तुम्ही जनजागृती म्हणा, ही कुठलंही आमची म्हणजे काय श्रेयवादाची लढाई नाही. इतरही कोणी जर याच्यावर वेळोवेळी जर काय कुठं पाठपुरावा केला असेल तर त्यांचं पण मनापासून आम्ही अभिनंदन करतो. मगाशी म्हणाले पावसाळी वातावरण आहे, कुत्र्यांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यांचं लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यांचं मानसिक संतुलन कशा बिघडलं नाही, ते आता हा वेटरनरी डॉक्टरांचा विषय आहे. पण आपण एक सर्वसामान्यचं तिकडं डॉक्टर अतुल साबळे आहेत आपल्याकडं. एक सर्वसामान्य आपल्या ग्रामीण भागात ऐका ना, एक सर्वसामान्य ग्रामीण भागात एक पद्धत असती. संतुलन तर माणसाचं पण बिघडतं, प्राण्यांचंच नाही. पण एक आपल्याकडं म्हण आहे की पावसाळ्यात कुत्री पिसळल्यासारखी करतात. मंजरच्या वाड्यांमध्ये बिबट्याचा मोठा वावर आहे. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर कुत्र्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. बिबट्याच्या भीतीने जे काही कुत्रे आहेत ती शहरामध्ये आलेले, शहरामध्ये बऱ्यापैकी कोळक्याने फिरत आहेत. आणि आजच्या परिस्थितीला अशी परिस्थिती झालेली आहे का शहरामध्ये मोठमोठे कुत्रे ते हल्ले पण करतायत. पण तुम्ही आता कुत्र्यांच्या नसबंदीबाबत बोलताय की तुम्ही पाठपुरावा करा, पण वास्तविक पाहायला गेलं तर बिबट्याची नसबंदी करायची वेळ आहे. आपण काय चुकीचं करताय असं तुम्हाला वाटत नाही. बिबट्याच्या नसबंदीचं सुद्धा आता तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल का बिबट्याच्या नसबंदी व्हावी म्हणून मी आमच्या पक्षाच्या वतीनं आंदोलनही केलं होतं, 5 दिवस उपोषणही केलं होतं आणि स्वतः पिंजऱ्यात जाऊन बसलो होतो. त्यावेळेस संबंधित वन अधिकाऱ्यांनी मला तो जो काय प्रस्ताव नागपूरला पाठवलेला आहे का बिबट्याच्या नसबंदीचा, तो अजून नागपूरवरून दिल्लीला गेला नाही. आता हे काय संबंधित लोकप्रतिनिधी असतील, खासदार वगैरे यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करून, कारण वाणी साहेब आहे जुन्नरच्या भागात बिबट्याचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्यापेक्षा. पण झाले काय, आता मध्ये जुन्नरकर चांगले आक्रमक होते कारण तिथं घटना पण मोठमोठ्या घडल्या होत्या दुर्दैवाने. यांनी संपूर्ण आंबेगाव तालुक्याचे पिंजरे उचलले तर तिकडे घेऊन गेले. तुम्ही पिंजऱ्याची संख्या वाढवा, इकडचे तिकडे नेऊ नका. जरा ठीक आहे आता तिकडं असेल. आणि मला वाटतं त्या दिवशी ही झाली मीटिंग झाली मुंबईला, त्या पुण्याला बरेच 10 वर्षानंतर का काहीतरी ती मीटिंग झाली वन संरक्षण खात्याची. पण त्या दुर्दैवाने त्याच्यात आंबेगाव तालुक्यातलं कोणी हजर नव्हतं. नाही, हे बघा, कुत्री असो किंवा बिबटे असो, कुणाची संख्या वाढव कमी करण्यासाठी नसबंदी करणे गरजेचंच आहे. आणि एक सांगतो याच्यात, म्हणजे मी स्वतः प्राणीप्रेमी आहे. आपण जर आपल्या स्वतःच्या घरच्या कुत्र्याची जरी नसबंदी केली तर त्याचं आयुष्यमान वाढतं. मग ज्या प्राण्याला आपण जीव लावतो त्याचं आयुष्यमान वाढवायसाठी आपण पण आपलं काहीतरी कर्तव्य आहे. तुम्ही ज्यावेळेला नसबंदी करणार त्याची प्रजनन जी क्षमता आहे ती पूर्णपणे बंद होणार. नाही बरं का संजू, हा जो संजू हा जो विषय आहे ना अमोल, हा विषय प्रामुख्यानं तुम्ही त्यांचं बोलणं ऐकलं नाही. जो मंचरचा कचरा डेपो आहे
त्या कचरा डेपोच्या अनुषंगानं अनेक हॉटेल व्यावसायिकांचं उरलेलं जे काय असतं, घरातलं लोकांचं खरकट आहे, उरलेलं शिळं अन्न आहे, त्या ठिकाणी जातं आणि तिथे त्या कुत्र्यांना खादट मिळते. तुम्ही आता या सेकंदाला गेला तर त्या ठिकाणी कुत्र्यांची टुळकीच्या टुळकी आहेत आणि आज ते त्या अन्नावरती ठीक आहेत, पण उद्या जर याचं विघटीकरण किंवा वेगवेगळे त्याचं त्यांनी हे केलं वा तो कचरा वेगळा हा कचरा वेगळा करून आता जे ओला सुका करतात, काही दिवसांनी खाद्यपदार्थच त्यातले शिळं अन्न वेगळं काढलं, कुत्र्यांना जर काही मिळालं नाही तर तीच कुत्री आज तुम्हाला जसं वाघाचं संकट आहे, मंचर हे शहर आहे, आजही गावठाणामध्ये तुम्ही जर आला तर मार्केट कमिटीच्या परिसरात एक 10-12 कुत्री सतत आहेत. तुम्ही आमच्या रब्बी मळ्यात आलात मार्केटच्या खालच्या भागात, तिथे 10-15 कुत्रे, प्रत्येक गल्लीमध्ये 10-10, 12-12 कुत्र्यांची टुळकी मंचर शहरात आहेत. म्हणजे जसं वाड्या वस्त्यांना ग्रामीण भागात आपल्या खेडोपाडी बिबट्याची दहशत आहे, तशी शहरामध्ये ह्या कुत्र्यांची दहशत आहे. मागे एक प्रकार झाला होता 6 महिने वर्षापूर्वी की पिसाळलेले कुत्रे 1-2 गावात आले आणि पाहिजे त्याला चावत सुटली होती. म्हणजे हे सुद्धा बिबट्यापेक्षा भयानक संकट आहे. म्हणून त्याची मारता येत नाहीत, कुठं नेऊन सोडता येत नाही, म्हणून नसबंदी करायची. तो काय मळ्यातल्या कुत्र्यांचा किंवा बाहेरच्या कुत्र्यांचा विषय नाही आहे, फक्त मंचर शहर गावठाणाअंतर्गत कुत्र्यांचा विषय आहे. भाऊ, आता तुम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली, TPचे अधिकारी भेटले, त्यांनी तुम्हाला काही लेखी आश्वासन दिलेलं आहे का? आम्ही ते कर प्रणाली मागे करत आहोत. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे, मंचरच्या आपल्या साळी हॉस्पिटलच्या समोर तुम्ही तुमचं ड्रीम प्रोजेक्ट होता, असे स्मारक उभारलं होतं, त्या स्मारकाची त्याबद्दल आपली काही चर्चा झालेली आहे? आणि आम्ही वेळोवेळी प्रत्येक अधिकाऱ्यांना त्याविषयी सांगतच असतो. पहिला आता करप्रणालीविषयी सांगतो. करप्रणाली आता अंतिम टप्प्यावर आहे. 21 तारखेला जी सुनावणी होईल, सुनावणीत आता आम्ही पण सर्व जाणार आहोत. या सुनावणीच्या हरकतीवर सगळं हे असतं. हे जे तुम्हाला सांगितलं हेच आम्ही तिथं सांगणार. आम्ही आता तुमच्या माध्यमातून प्रत्येक जे काय 30-40 मनसरकर यांच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा प्रयत्न आहे का अशा पद्धतीने तिथं आपण जर मांडलं. नाही आज बरं का विलासराव बरं का विलासराव, गेली 2 ते 3 महिने या निवडणुका चालू होत्या किंवा त्याचं जे वातावरण होतं त्याच्या आधीपासनं आम्ही सगळे आता स्वतः सरपंच, आम्ही सगळे सेनेचे पदाधिकारी आज जो विषय या अनुषंगानं तुमच्या समोर आणलेला आहे, तुम्हाला बातमीला हेडलाईन व्हावी किंवा तो विषय व्हावा ते तर महत्त्वाचं आहे, पण मनसरकरांच्या दृष्टीनं पुढच्या काही पिढ्या किंवा काही वर्ष जी अन्यायकारक कररचना मनसरमध्ये झालेली आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आमचे सगळेच पदाधिकारी गेली 3 महिने या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. आणि ही जी आकडेवारी आज या ठिकाणी आणलेली आहे ती काही कागदावर कुठे नोटबुक किंवा कायद्याच्या पुस्तकांना आणलेली नाही. त्याच्यासाठी त्यांनी स्वतः आम्ही काही नगरपंचायतचा सर्वे केला, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, नगररचना विभाग, कररचना विभाग त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्याच्या माध्यमातून अंतिम कररचना कशी असावी या संदर्भात काल स्वतः ते बसलेले होते. मी काल सकाळी शिवशी चर्चा केलेली आहे की अंतिम कररचना कशी करता येईल, तुम्हाला कमीत कमी मनसरकरांवर अन्यायकारक फार होणार नाही, जास्तीचा कर मनसरच्या खिशाला गुडदंड पडणार नाही मनसरकरांच्या, त्या दृष्टीनं ती कररचना करण्याला भाग पाडलेलं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही जो प्रस्ताव त्यांच्यासमोर दिलेला आहे तोच प्रस्ताव अंतिम स्वरूपामध्ये त्यांना स्वीकारावा लागेल. फक्त आता 21 तारखेला ज्या लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत त्याची सुनावणी होईल. ज्यांना उद्या जाऊन तोंडी हरकती घ्यायच्या असतील त्यांना हरकती नोंदवता येतील, पण जो अंतिम प्रस्ताव कलेक्टरांच्या सैन्य संमत होऊन येईल आम्हाला 100% खात्री आहे की हा जो प्रस्ताव या ठिकाणी सरपंचांनी आता तुमच्यासमोर मांडलेला आहे तोच प्रस्ताव अंतिम मनसरकरांच्या कररचनेसाठी येईल. आणि तसं जर झालं नाही तर सगळी मनसर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहरातील सगळे शिवसैनिक असं प्रचंड मोठं आंदोलन उभं करतील की ती कररचना जर वाढीव स्वरूपात आली तर मनसरकरांना भरायला लागणार नाही, याची सुद्धा दखल सगळे शिवसैनिक आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सरपंच एक विषय असा आहे का तुम्ही आता